ठेवलेल्या आहेत. इथपासूनच त्याची सुरुवात होते. आता या कामगारांच्या बाबतीत एक काय असं ठरवून आम्ही हे कामाला लागलो ना. एक दिवशी मी बसमधनं जात होतो आणि बसमध्ये सगळेजण आम्ही नाक दाबून होतो आणि दादरपासून चेंबूरला मी राहतो, तर 40 मिनिटं ती कचऱ्याची गाडी होती कुठेतरी पुढे मागे. त्या सुमननगरच्या सिग्नलला बघितलं तर समोरच ती कचऱ्याची गाडी होती आणि आम्ही इथे 50 फूट लांब नाक धरून बसलो होतो आणि त्या कचऱ्याच्या गाडीवर कचऱ्याच्या ढिगावरती बसून 3 कामगार जेवण जेवत होते. ही गोष्ट आहे 96 सालची. म्हणजे 97 साली देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष होणार होती. गांधीजी म्हणायचे स्वातंत्र्य कशासाठी, तर शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी. आणि ही परिस्थिती होती. तर ही परिस्थिती मी माझे जे चळवळीतले सहकारी होते, सिनियर्स होते, त्यांना सांगितली. आमचे एक कॉम्रेड भाऊ फाटक म्हणून होते. ते म्हणले की आमच्या पिढीने स्वातंत्र्य मिळवलं, आता हे काय आहे ते तुम्ही शोधा, कोण आहेत ते. म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही मोटरसायकलवरनं मी आणि माझे एक सहकारी त्यांचा ट्रकच्या पाठोपाठ गेलो, तर देवनार डम्पिंग ग्राउंडला गेलो. तर देवनार डम्पिंग ग्राउंड हे अजस्त्र डम्पिंग ग्राउंड आहे. त्याला 2 एंट्रन्स होते. एका एंट्रन्समधनं परमनंट कामगारांच्या गाड्या जायच्या आणि दुसऱ्या एंट्रन्समधनं कंत्राटी कामगार ज्या गाडीवर होते ते जायचे. दोघेही दलितच, म्हणजे त्याच्यात काय कुठला भेदभाव नाही. त्यांना एक स्ट्रक्चर्ड वेज आहे. त्यांना बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा, आजारपण झालं तर काय अमुक तमुक ह्या सगळ्या आहेत. या कामगारांना काहीही नाही. म्हणजे देशामध्ये जेवढे म्हणून कामगार कायदे होते ते सगळेच्या सगळे प्रत्येक कलमा सकट पायदोळीत उडवलेले होते. असं नाही की बा इथे थोडंसं मिळालंय, एकही नाही, किती नाही. तर त्या कंत्राटी कामगार जिथनं आत जायचे तिथे त्या कामगारांना पिण्याचं पाणी नव्हतं, हातपाय धुवायला पाणी नव्हतं. त्यावेळेला परमनंट कामगार किती होते? 28,000 हा फिक्सच आकडा आहे. माहिती तेवढेच होते. म्हणून मी म्हटलं ना, मुंबई अशी आणि उभी वाढलेली आहे, पण कामगार 28,000, कारण सँक्शन पोस्ट 28,000 आहेत. तर या कामगारांच्यासाठी काही नव्हतं.